पाठ 6. शनिवारवाडा. पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण म्हणजे शनिवारवाडा होय. शनिवारवाडा म्हणजे पुणेकरांचा अभिमान. फक्त भारतातच नाही तर जगभरात कित्येक जण पुणे म्हटलं की शनिवारवाड्याचं नाव घेतात. सन 1736 मध्ये पहिला बाजीराव यांच्या कालखंडात हा वाडा बांधला गेल्याचे सांगितले जाते. कुतूहल, गूढ रहस्यांनी भरलेला हा वाडा अनेक घटनांचा जिवंत साक्षीदार आहे. 13 मेजली असणारा हा राजवाडा पेशव्यांचे राहण्याचे मुख्य ठिकाण होते. मराठी साम्राज्याच्या सीमा उत्तर भारतात विस्तारणारा कुशल योद्धा म्हणजे पहिले बाजीराव पेशवे होय. चपळ व्यक्तिमत्व असलेल्या या पेशव्यांना केवळ 40 वर्षांचेच आयुष्य लाभले होते. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 मध्ये झाला तर मृत्यू 28 एप्रिल 1740 रोजी झाला. कुशल युद्ध नेतृत्वामुळे त्यांनी जवळपास सर्वच लढाया हिंमतीने जिंकल्या. त्यांनी बांधलेल्या भुईकोट किल्ल्याचं नाव पुढे शनिवारवाडा हे पडले. शनिवारवाड्याचे बांधकाम 10 जानेवारी 1730 मध्ये सुरू झाले. तो दिवसही शनिवारच होता. तसेच वाड्याची वास्तुशांती झाली तो दिवसही शनिवारच होता म्हणून या वाड्याचे नामकरण शनिवारवाडा असे ठेवण्यात आले. हा वाडा पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक बनला आहे. सुरक्षेला प्राधान्य देऊन या वाड्याची आखणी करण्यात आली होती. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला दिल्ली दरवाजा म्हणून संबोधले जाते. वाड्याच्या वरच्या भागाला मेघबंदरी म्हणून व इतर दरवाजे हे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावाने संबोधले जातात. शनिवारवाड्याच्या समोर पहिला बाजीराव यांचा अश्वारूढ पुतळा आहे. या वाड्यात गणेश महल, रंधमहल, आरसा महल, हस्तिदंत महल, दिवाणखाना व कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहायला मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवारवाड्यावर आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा वाडा सन 1827 मध्ये आग लागल्यामुळे भस्मसात झाला. ती आग विझवण्याकरिता त्यावेळी तब्बल 7 दिवस लागले होते. यात वाड्याचे सौंदर्य व कलाकृती पूर्णपणे जळून खाक झाल्या. आता फक्त राजवाड्याच्या मजबूत तटबंदी असणाऱ्या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.